हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि तुम्ही बघू शकता सकाळी 8:30 वाजले आहेत तरीसुद्धा बाहेर एवढं धुकं आहे. थोडंसं सकाळी बघायला पाहिजे होतं तर त्यावेळेस तर बाहेरचं काही दिसतसुद्धा नसेल. तर हे युज्युअल आहे इथे ॲज युज्युअल, म्हणजे नेहमीच थंडीमध्ये एवढं धुकं पडतं सोसायटीच्या साईडला. आत्ता शाळेला पण सुट्ट्या आहेत क्रिसमसच्या, त्यामुळे माझी सकाळ पण थोडीशी निवांतच होते आहे. सकाळची काही घाई गडबड नाही आहे, टिफिन वगैरे बनवायचं नाही आहे किंवा मल्हारचं आवरून द्यायचं नाही आहे. सकाळ जरी थोडीशी निवांत होत असेल तरी दिवस मात्र खूपच बिझी जातो आहे. काही ना काही गोष्टी करण्यामध्ये दिवस कसा निघून जातो ते कळतही नाही आहे. सो आज मी तुम्हाला माझं होल डे रुटीन दाखवणार आहे. आजचा दिवस माझा कसा गेला, कसा स्पेंड केला, तर ते दाखवणार आहे. सो लेट्स स्टार्ट. सो मी सकाळी थोडंसं फ्रेश झाल्यानंतर मी आईस क्यूब जे बनवले आहेत आवळ्याचे, ते आईस क्यूब थोड्याशा वॉर्म वॉटरमध्ये घालून ते पाणी घेतलं. आवळ्याचे जे आईस क्यूब आहेत त्याची रेसिपी मी माझ्या लास्ट व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. तर माझं थोडंसं आवरून झाल्यानंतर मी ब्रेकफास्ट करायला घेतला. तर आज मला थोडंसं हाय प्रोटीन, हेल्दी किंवा त्याचबरोबर थोडंसं चटपटीत काहीतरी बनवायचं होतं. तर मग मला दहीवडा बनवायचा मी विचार केला, पण मला जो दहीवड्यामधला जो वडा होता तो फ्राईड नको होता. सो मी सकाळी उठल्यानंतरच इथे थोडीशी मुगाची डाळ भिजत घातली होती. तर त्या मुगाच्या डाळीचे मी आप्पे बनवणार आहे आणि मग त्याचा दहीवडा बनवणार आहे. तर भिजवलेल्या मुगाच्या डाळीमध्ये मी थोडंसं आलं, हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीर घालून त्याची छान पेस्ट करून घेतली आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं सोडा घालून ते बॅटर छान एकजीव करून घेतलं आणि ते आप्पे पॅनमध्ये घालून आधी थोडंसं बॅटर सोडलं आणि त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते, तर ते ड्रायफ्रूट्स त्याच्यावरती घातले आणि त्यावरती नंतर आप्पेचं बॅटर घालून छान आप्पे बनवून घेतले. हे जे आपण ड्रायफ्रूट स्टफ केलेले आहेत आप्पेमध्ये, तर त्यामुळे दहीवड्यांची टेस्ट आणखीन वाढते. दहीवडे आणखीन छान लागतात खायला. तर आता प्रोसिजर सेम आहे. जसं आपण वडे भिजवतो थंड पाण्यामध्ये, गरम वडे जसं आपण भिजवतो तसंच आपण हे जे गरम आप्पे आहेत ते आपण थंड पाण्यामध्ये 5 मिनिट भिजवून ठेवायचे आहेत. नंतर हे आप्पे पाण्यातून पूर्ण काढून घ्यायचे, त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं थोडंसं प्रेस करून आणि नंतर त्यापासून दहीवडे बनवायचे. जसं आपण दहीवडे बनवतो, जसं की तुम्ही त्यावरती थोडंसं दही टाकू शकता. त्यावरती तिखट, थोडंसं मीठ, चाट मसाला, हिरवी चटणी, चिंचगुळाची चटणी आणि शेव घालू शकता. ॲज पर युअर चॉईस, तसं तुम्ही आवडेल तसं तुम्ही बनवू शकता. तर हे मुगाच्या डाळीच्या पेंडपासून बनवलेले जे दहीवडे आहेत ते खरंच खूप टेस्टी लागतात. ते हेल्दी आहेत, हाय प्रोटीन आहेत आणि विशेष म्हणजे जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही ही डिश तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता, कारण ते फ्राईड नाही आहेत. सो ट्राय दिस अँड लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो दॅट यू लाईक इट ऑर नॉट. लास्ट वीकमध्ये थोडंसं चेंज करून घेतलं किचनमध्ये. तुम्ही जर माझे आधीचे व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती मी आधी फ्रीजवरती ठेवायचे, पण आता मी तिथे एक शेल्फ लावून घेतला आहे. जो साईडला मायक्रोवेव्ह आहे त्या कलरचाच, त्याला जो बॉक्स बनवलेला आहे त्या कलरचाच तो शेल्फ टाकला आहे आणि त्यावरती मी ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे. त्यामुळं तिथे एक त्या मूर्तींना एक छान जागा तयार झाली आणि छान वाटते मूर्ती आता. आणि ड्राय गॅलरीमध्ये पण भरपूर स्पेस होती, तर तिथे पण आम्ही एक हे मोठं कपाट बनवून घेतलं. खाली फ्लोअर टू वरती सिलिंगपर्यंत हे कपाट बनवलेलं आहे. तर सगळ्यात खाली ही जी स्पेस आहे, तर इथे सगळ्यात खाली मी थोडीशी जागा सोडली आहे, कारण तिथे मला जे
गहू ज्वारीचे डबे असतात ते ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती जे तुम्हाला 2 हुक दिसले तर तिथे मी एक शेल्फ टाकणार आहे, कारण तो कप्पा खूप मोठा झालेला आहे. आणि हे जे मधला पार्टिशन आहे तर तिथे 2 मोठे मोठे कप्पे तयार झालेले आहेत. सो लेट्स सी की आता ऑर्गनाईज करताना तिथे काय ठेवता येईल. आणि सगळ्यात वरती हे लॉफ्ट आहे. तर बऱ्याच दिवसापासून मला माझं हे मंदिर क्लीन करायचं होतं, कारण सोसायटीच्या साईडला पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यामुळं खूप धूळ येते. तर हे मंदिर पण त्याच्यावरती पण खूप धूळ बसून बसून ते त्याची जी फरशी आहे ती थोडीशी अशी काळपट झालेली आहे. तर आज मग मी ते मंदिर क्लीन करणार आहे. सो व्हाईट मार्बलचं मंदिर आहे हे, तर त्याला पण टाईम टू टाईम क्लीन करावं लागतं, नाहीतर त्याची फरशी पूर्ण काळपट दिसायला लागते. तर सगळ्यात आधी मी मंदिर पूर्ण खाली केलं, रिकामं केलं आणि त्याच्यावरती जी धूळ होती ती आधी मी एका रुमालाने फडकून घेतली. त्यानंतर मी इथे एक मिश्रण तयार केलं ते क्लीन करण्यासाठी. तर इथे मी थोडासा बेकिंग सोडा, त्यामध्ये विम लिक्विड आणि गरम पाणी मिक्स करून हे लिक्विड तयार केलं. आणि हे मंदिर क्लीन करण्यासाठी आपल्याला सॉफ्ट अशी घासणी यूज करायची आहे आणि ती नवीन असावी. तर मी त्या घासणीच्या साहाय्याने जे मी मिश्रण तयार केलं होतं त्याने हे मंदिर पूर्ण घासून घेतलं. तर खूप खरखरीत अशी घासणी असेल तर त्याने तुमच्या मंदिरावर स्क्रॅच पडू शकतात. तर लक्षात ठेवा की हे मंदिर आपल्याला एका सॉफ्ट घासणीनेच घासून घ्यायचं आहे. जे मी मिश्रण बनवलेलं आहे बेकिंग सोडा आणि विम लिक्विडचं, तर ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. तर जिथे ते लिक्विड लावून थोडंसं जरी घासलं तरी तिथं ती फरशी क्लीन झालेली किंवा तिथला काळपटपणा दूर झालेला लगेच लक्षात येतो आहे. मंदिर जर क्लीन असेल, चकचकीत असेल, व्हाईट एकदम पांढरं शुभ्र दिसत असेल तर पूजा केल्यानंतर घर पण खूप प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं. सो थोडासा टाईम काढून टाईम टू टाईम क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. तर जिथे घासणी घासता येत नव्हतं तिथे मी ब्रश यूज केला. तर तो ब्रशसुद्धा आपल्याला सॉफ्ट, त्याचे दात सॉफ्ट असतील असाच घ्यायचा आहे. आणि त्या ब्रशनी मी इथली जी डिझाईन होती ती क्लीन करून घेतली. तर मंदिर पूर्ण घासून झाल्यानंतर मी इथे एक स्वच्छ कपडा घेतला, तो पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि त्या कपड्याने मी हे पूर्ण मंदिर एक 2 ते 3 वेळा पुसून घेतलं. तर मी धुवू शकत नाही आहे इथे मंदिर. जर तुमच्याकडे जागा असेल खाली तर तुम्ही हे मंदिर डायरेक्ट धुवू शकता. आणि जे काही तुम्हाला इथे मोठे थोडेसे ब्लॅक डाग दिसत असतील तर ते फरशीचेच डाग आहेत, म्हणजे त्या फरशीचाच कलर आहे तो, त्यामुळं ते निघणं शक्य नाही आहे. तर आत्ता आणि आधीचा जे मी तुम्हाला फोटो दाखवला होता त्यामधला तुम्ही डिफरन्स बघू शकता. तर आधी थोडंसं काळपट दिसत होतं मंदिर आणि आता बऱ्यापैकी फ्रेश दिसतंय, पांढरं दिसतंय.
तर मंदिर क्लीन केल्यानंतर मला दुपारचा स्वयंपाक करायच्या आधी गुलाबजामुन बनवून घ्यायचे होते, कारण मल्हारला खूप आवडतात आणि त्याचं मत आहे की त्याला दररोज जेवण झाल्यानंतर काहीतरी डेझर्ट हवं आहे खायला. सो खवा घेतला होता डेअरीमधून, तर मग विचार केला की आधी गुलाबजामुन बनवून घ्यावेत. खवा मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवला होता, पण थोडासा घट्ट होता आणि त्यामध्ये मैदा सहज मिक्स झाला नसता, म्हणून मी तो खवा आधी खिसणीने थोडा खिसून घेतला आणि त्यामध्ये नंतर मैदा मिक्स करून तो खवा छान मळून घेतला. खिसणीने खिसून घेतल्यामुळे खव्यामध्ये मैदा मिक्स करणं इझी झालं, पटकन मिक्स झाला तो. हा खवा चांगला मळून घेण्यासाठी मला 15 मिनिट लागले. तर आपल्याला या लेवलपर्यंत हा खवा मळून घ्यायचा आहे की जोपर्यंत आपण हे जे छोटे बॉल्स बनवतो त्याला क्रॅक नाही गेलं पाहिजे, तो बॉल इझिली बनला पाहिजे. तर हा माझा 1 किलो खवा होता आणि त्यामध्ये मी 400 ग्रॅम मैदा आणि थोडंसं बेकिंग सोडा घालून हा खवा मळून घेतला. आणि 1 किलो खव्यासाठी मी पाऊण किलो साखरेचा पाक तयार केला. तर त्या साखरेच्या फक्त थोडंसं एखादं इंच ते पाणी वरती आलं पाहिजे, तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये पाक बनवताना घालायचं आहे साखरेमध्ये. साखरेच्या फक्त एखादा दुसरा इंच वरती येईल एवढंच पाणी मिक्स करून हा पाक तयार करून घ्यायचा आहे. पहिले एक मोठी उकळी येऊ दिली आणि त्यानंतर 5 मिनिट मी स्लो गॅसवर हा पाक शिजवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी विलायची पूड मिक्स केली. तर हा पाक खूप पक्का नसतो, त्यामुळं गुलाबजामुनचा पाक पटकन बनतो. नंतर ज्या कढईचा बेस जाड आहे त्या कढईमध्ये हे गुलाबजामुन एकदम स्लो गॅसवरती तळून घ्यायचे आहेत आणि नंतर लगेच मग हे गुलाबजामुन मी साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घेतले. आणि थोडेसे मुरेपर्यंत मी गुलाबजामुन ह्या भांड्यामध्येच ठेवणार आहे आणि नंतर एखाद्या जारमध्ये मी ते ट्रान्सफर करून ठेवेन. तर आता दुपारच्या जेवणाचा टाईम झालेला आहे. रादर मला थोडासा लेटच झाला आहे स्वयंपाक करायला, कारण गुलाबजामुन बनवायला घेतले होते आधी त्यामुळे. तर मी इथे सोया चंक्स आहेत त्याचे मला खिमा बनवायचा होता. ॲक्च्युली खिमासाठी ग्रॅन्युला यूज करतात, पण माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी ते सोया चंक्स भिजवून मिक्सरवरती बारीक करून घेतले आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडासा खडा गरम मसाला आणि कांदा छान परतून घेतला. नंतर त्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची एक छान पेस्ट बनवली आणि ती पण यामध्ये छान परतून घेतली आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून तो पण थोडंसं मीठ घालून छान स्मॅश करून घेतला. नंतर त्यामध्ये बेसिक मसाले घातले, थोडंसं ग्रीन पीज होतं हिरवे वाटाणे, तर ते घातले आणि नंतर जे मी सोया चंक्स बारीक करून घेतले होते ते मिक्स करून पूर्ण सगळं एकजीव करून घेतलं. तर इथे मी थोडंसं पनीर पण ग्रेट करून घातलं आहे. तर हे खिसलेलं पनीर घातल्यावर पण थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं दही, जर दही ऑप्शनल आहे, पण दही घातल्यावर पण छान टेस्ट येते. तर थोडंसं दही तुम्ही इथे ॲड करून एक वाफ देऊ शकता आणि व्हेज खिमा इज रेडी. तर ही डिशसुद्धा पटकन तयार होणारी आणि हेल्दी विथ हाय प्रोटीन आहे आणि ही तुम्ही तुमच्या वेट लॉस डाएटमध्ये सुद्धा ॲड करू शकता आणि नक्की ट्राय करून बघा. तुम्हालासुद्धा हा सोया चंक्सचा व्हेज खिमा खूप आवडेल. आणि त्याचबरोबर मला इथे लच्छा पराठा पण बनवायचा होता. तर आधी मी एक छोटी चपाती लाटून घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं तूप लावलं आणि त्यावरती बेसिक म्हणजे फक्त थोडीशी हळद आणि मीठ, लाल तिखट लावून ती पूर्ण चपाती रोल केली, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसं. आणि नंतर ती लाटून त्यावरती थोडेसे काळे तीळ आणि कोथिंबीर लावून हा पराठा छान तुपावरती भाजून घेतला.
तर मी आधीच सांगितलं होतं की मला आज स्वयंपाक करायला थोडंसं लेट झालं होतं, त्यामुळं बाकी सगळ्यांना खूप भूक लागली होती. सो मी जसं गरम होते तसं त्यांना पटकन जेवायला वाढलं. सो मी फक्त एकच पराठा बनवताना शूट केला. सो ती जी चपाती आहे, जिला आपण मसाला लावून रोल केला आहे, तर त्या चपातीला आपण मधून असा कट द्यायचा आहे नाईफनी आणि नंतर परत एकदा त्याला रोल रोल करून त्याची परत एकदा एक चपाती लाटायची आहे आपल्याला. त्यामुळे त्याला एक छान लेयर्स तयार होतात त्या चपातीला. सो आजचा दिवस तर माझा पूर्ण किचनमध्येच गेला. म्हणजे आधी फक्त मंदिर क्लीन केलं आणि त्यानंतर मी पूर्ण दिवस किचनमध्येच घालवला. त्यामुळं मला म्हणजे खूप लेट झाला होता. तर मी दुपारी नंतर जेवण करून किचन वगैरे क्लीन केलं आणि थोडीशी रेस्ट केली आणि त्यानंतर डायरेक्ट रात्रीचा स्वयंपाक बनवला. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 7 आणि मी संध्याकाळी लवकरच स्वयंपाक करायला घेतला, कारण मला आज चिकन थाळी बनवायची होती. तसं तर रोज 7:30 वाजता 7:30 ते पावणे 8 वाजता आमचं जेवण चालू असतं. पण आता सुट्टी असल्यामुळे आणि दुपारी थोडंसं लेट झालं होतं जेवण करायला, त्यामुळे आता थोडंसं लेट स्वयंपाक करायला घेतला. तर आधी मी फक्त चिकन शिजवून घेण्यासाठी थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याची एक छान पेस्ट तयार करून घेतली आणि कुकरमध्ये थोड्याशा तेलामध्ये थोडासा गरम मसाला आणि ही जी बनवलेली पेस्ट आहे ती छान परतून घेतली आणि त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं चिकन घालून विदाऊट पाण्याचं एक 5 ते 7 मिनिट छान त्याला वाफ दिली, थोडंसं मीठ आणि हळद घालून फक्त. त्यामुळं चिकनला छान टेस्ट येते. आणि भाजी बनवण्यासाठी पण मी इथे कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो, तर हे सगळं मी छान कढईमध्ये थोड्याशा तेलावरती भाजून घेतलं आणि याची पण छान पेस्ट तयार करून घेतली. आता एक 5 मिनिट हे वाफेवर शिजवल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या. नंतर ज्या कढईमध्ये मी कांदा किंवा खोबरं वगैरे हे जे भाजलं होतं, तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी जी पेस्ट बनवली होती तर ती छान परतून घेतली आणि त्यामध्ये फक्त काळं तिखट आणि मीठ घालून त्या त्या ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलं. नंतर कुकरमध्ये जे शिजवलेलं चिकन आहे त्यामधलं जे चिकनचे पीसेस आहेत ते मी थोडेसे काढून ठेवले सुक्कं बनवण्यासाठी आणि त्यामध्येच जे कढईमध्ये बनवलेली मी ग्रेव्ही आहे ती डायरेक्ट त्या कुकरमध्येच टाकली आणि थोडंसं एक 5 मिनिट स्लो गॅसवर उकळू दिलं आणि आपली रस्सा भाजी तयार झाली. तर कढईमध्ये मी थोडीशी ग्रेव्ही शिल्लक ठेवली होती. त्या ग्रेव्हीमध्येच मी जे शिजलेले चिकनचे पीसेस आहेत ते घातले आणि थोड्याशा एका स्लो गॅसवरती हे पीसेस पण छान असे कडक करून घेतले आणि नंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर घातली
तर मी नेहमी सुक्कं चिकन बनवताना याच पद्धतीने बनवते, कारण माझ्या घरामध्ये जर मॅरिनेट करून सुक्कं चिकन बनवलं तर ते नाही आवडत. उकडलेल्या चिकनचं सुक्कं चिकन बनवलं तर ते त्यांना जास्त आवडतं. तर आपली ही खूपच सोप्या पद्धतीने तयार होणारी, झटपट तयार होणारी चिकन थाळी रेडी आहे. तर माझ्या आजच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या, किंवा तुम्ही ही क्रिसमसची सुट्टी कशी घालवताय, तुम्ही दिवसभर काय करताय, काही वेगळं करताय का, हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.